नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रोजगार हमी योजना चे दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणते आहेत. आपण बघणार आहोत की मनरेगा अर्थात म्हणजेच की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेसंदर्भातील दोन महत्त्वपूर्ण GR 23 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेले होते. हे जाणून घेऊयात. त्या जाणून घेण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला जेर म्हणजेच की फळबाग आणि वृक्ष लागवडीसाठी राज्य स्तरावरती म्हणजेच की ज्यांच्यावरती सलग शेतावरती, शेताच्या भांड्यावरती, पडीक जमिनीवरती केली जाणारी फळबाग लागवड, वृक्ष लागवडीसाठी फुल पीक लागवड. दुसरा GR आहे मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या शेततळ्याच्या योजना संदर्भातील. तर म्हणजेच की फळबाग लागवड असेल किंवा वृक्ष लागवड असेल, फुल पिकांची लागवड असेल किंवा सलग शेतावरती, शेताच्या बांधावरती किंवा पडीक जमिनीवरती संदर्भातील एक समिती गठीत करण्यात आलेली होती. या अंतर्गत आता विविध काही अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून यांची निवड, लाभार्थ्यांची निवड केली जायची. पण पुढे लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता, परंतु त्या लाभार्थ्याची निवड केली जात असताना यांच्यामध्ये जिल्हा अधीक्षक यांचे, कृषी अधिकारी, याचप्रमाणे काही ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांचा समावेश नव्हता, परंतु आता ती पद नव्हती, परंतु त्यांच्यामध्ये आता महत्त्वपूर्ण बदल यांच्यामध्ये अंतर्गत करण्यात आलेले आहे. शासन निर्णय पाहूया की वृक्ष लागवड याचप्रमाणे फुल पिकांच्या लागवडीसाठी तांत्रिक बाबी म्हणजेच की रोपची निवड, खड्डे खोदणे, शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे खोदणे, खड्डे भरणे, पीक संरक्षण, खते देणे व पाणी देणे व काढणी पश्चात तंत्रज्ञान, मार्केटिंग, लागवडनंतर फळबाग संवर्धन इत्यादी विषयक मूळ कामकाज कृषी विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे समितीच्या सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच की त्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायती अंतर्गत कामकाजावरती सहनियंत्रण ठेवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, मनरेगा जिल्हा परिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच की दोन बदल, हे समितीचे दोन बदल करण्यात आले, जेणेकरून या योजनांची अंमलबजावणी करत असताना म्हणजेच की सोप्या पद्धतीने होणार आहे. लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी याची मदत होणार आहे. म्हणजेच की असा GR हा महत्त्वपूर्ण GR होता. म्हणजेच की धन्यवाद.